नमस्कार मंडळी, बिझनेस क्लब ऑफ इंडियाच्या आजच्या या खास सादरीकरणात तुमचं खूप खूप स्वागत. ग्रो विथ अस म्हणजे एकत्र पुढे जाण्याच्या आपल्या या ध्येयात आज आपण एका अशा ब्रँडची गोष्ट पाहणार आहोत ना, ज्याने अक्षरशः एक संपूर्ण बाजारपेठच बदलून टाकली. आपण बोलतोय लिप्टनच्या 135 वर्षांच्या ठक्क करणाऱ्या प्रवासाबद्दल आणि त्यांच्या चहा सगळं बदलतो या भन्नाट संकल्पनेबद्दल. एका जबरदस्त ब्रँड फिल्मसारखा हा प्रवास असणार आहे आणि यातून आपण असे काही भारी मार्केटिंगचे धडे घेणार आहोत जे तुमच्या स्वतःच्या बिझनेसला नक्कीच एक नवी दिशा देतील. चला तर मग सुरू करूया. तर सुरुवात करूया थेट 1890च्या लंडनपासून. जरा विचार करा, धुक्याने भरलेले ते जुने रस्ते. त्या काळी चहा तर मिळायचा, पण एक चांगला चहा, तोही योग्य आणि परवडणाऱ्या किमतीत, अजिबात नाही. तो कोणालाच मिळत नव्हता, कारण चहा हा सुटा विकला जायचा. अनेक मध्यस्थांच्या म्हणजे व्यापाऱ्यांच्या हातातून गेल्यामुळे त्याची किंमत तर भयंकर वाढायचीच, पण दर्जा मात्र एकदम घसरायचा. साहजिकच ग्राहकांच्या मनात फक्त गोंधळ आणि संशय असायचा. खरं सांगायचं तर हे एक असं जग होतं जे एका मोठ्या बदलाची आतुरतेने वाट पाहत होतं. आणि इथेच एंट्री होते ती थॉमस लिप्टन यांची. 1890मध्ये ते थेट सिलोनला म्हणजे आजच्या आपल्या श्रीलंकेला पोहोचले. तिथे गेल्यावर त्यांनी फक्त ते हिरवेगार चहाचे मळे पाहिले नाहीत, तर त्यांनी त्या मळ्यांमध्ये एक उत्तर पाहिलं. त्यांनी विचार केला, हे मध्यस्थ नकोत, हे जास्तीचे व्यापारी अजिबात नकोत. आणि मग त्यांनी एक अतिशय धाडसी निर्णय घेतला, तो म्हणजे थेट चहाच्या मळ्यापासून तुमच्या कपापर्यंत चहा पोचवायचा. दर्जावर पूर्ण कंट्रोल मिळवण्यासाठी त्यांना या संपूर्ण प्रक्रियेवर स्वतःचं नियंत्रण हवं होतं. हा खरोखरच एक गेम चेंजर निर्णय होता. आता हे कसं काम करायचं ते इथं बघूया. पूर्वीची साखळी बघा, जिथे अनेक हातामुळे किंमत वाढतच गेली आणि क्वालिटीचा काहीच भरोसा राहिला नाही. आणि त्याच्याच बाजूला लिप्टनचा तो थेट मार्ग बघा. मळा, तिथून मिश्रण, मग पॅकेजिंग आणि थेट ग्राहक. त्यांनी हे मधले सगळे मध्यस्थ अक्षरशः काढूनच टाकले. खर्च कमी केला आणि एक दर्जेदार चहा सर्वांसाठी परवडणारा बनवला. म्हणजे बघा, किमती तर निम्म्या झाल्याच, पण दर्जा मात्र एकदम टॉप क्लास राहिला. आणि तुम्हाला माहिती आहे, या सगळ्यातूनच जन्म झाला त्या आयकॉनिक येलो लेबलचा. त्याआधी चहा कसाही कोणत्याही साध्याशा डब्यातून विकला जायचा. पण लिप्टनने काय केलं, या पिवळ्या आणि लाल पॅकेजिंगमधून चहाला एक स्वतःची ओळख दिली. मार्केटच्या इतिहासात प्रथमच एका उत्पादनाला असा स्पष्ट चेहरा मिळाला होता. त्यामुळे झालं काय, तर ग्राहकांचा विश्वास आता त्या स्थानिक दुकानदारावरून उठून थेट एका ब्रँडवर स्थिरावला. रिटेल विश्वातील हा खऱ्या अर्थाने एक ऐतिहासिक आणि मोठा बदल होता. आता हा एवढा मोठा विश्वास काही एका दिवसात वाढला नाही, बरोबर? त्याचा प्रवास इथे बघायला मिळतो. 1938मध्ये युनिलिव्हरने लिप्टनला जगभरात नेलं आणि त्यांनी चक्क स्थानिक चवीनुसार त्यात बदलही केले. पुढे 1991मध्ये पेप्सिकोसोबत भागीदारी करून त्यांनी रेडी टू ड्रिंक म्हणजे थंड चहाचं मार्केट गाजवलं. आणि 2007ची गोष्ट तर आणखीच भारी आहे. रेन फॉरेस्ट अलायन्सचं प्रमाणपत्र मिळवून त्यांनी निसर्गाप्रती आपली बांधिलकी फक्त शब्दात नाही तर अगदी कृतीतून सिद्ध केली. हे खरंच कौतुकास्पद आहे. आता येऊया त्यांच्या चहा सगळं बदलतो या अतिशय भावनिक मोहिमेकडे. यात त्यांनी लिफ्टिंग नावाचा एक खास अनुभव लोकांना दिला. म्हणजे आता चहा हे केवळ एक पेय राहिलं नाही बरं का, तर तो एक जिवंत क्षण बनला. असा क्षण जो आपला थकवा दूर करतो, नात्यांमधला दुरावा मिटवतो आणि दोन माणसांना घट्टच जोडतो. एका साध्या रोजच्या उत्पादनाने मानवी भावनांशी किती खोल आणि सुंदर नातं जोडलं आहे हे यातून अगदी स्पष्ट दिसतं. तर मग बिझनेस क्लब ऑफ इंडियाच्या माझ्या सर्व उद्योजक मित्रांनो, यातून आपण नक्की काय शिकायचं? सर्वात महत्त्वाचा मार्केटिंगचा धडा इथे आहे. जर तुम्हाला तुमच्या व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल ना, तर सर्वात आधी ग्राहकांच्या मनातला संशय दूर करा. तुमच्या पुरवठा साखळीवर म्हणजे सप्लाय चेनवर नियंत्रण ठेवा. ग्राहकांना एक मजबूत ब्रँड प्रॉमिस द्या आणि उत्पादनाच्या पलीकडे जाऊन त्यांच्यासोबत एक घट्ट भावनिक नाते जोडा. तुमचा ब्रँड मुळापासून कायम स्थिर ठेवा, पण हो, काळासोबत त्याला नवीन रूप नक्कीच देत राहा. जाता जाता तुमच्यासाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. तुम्ही तुमच्या स्वतःच्या व्यावसायिक प्रवासात ग्राहकांच्या मनातील संशय कसा दूर कराल आणि त्यांच्याशी असं भक्कम भावनिक नाते कसं जोडाल? थॉमस लिप्टनने जसं 135 वर्षांपूर्वी स्वतःचं उत्तर शोधलं, अगदी तसंच तुमचं उत्तर आजच शोधा. कारण लक्षात ठेवा, उत्कृष्ट मार्केटिंग केवळ वस्तू विकत नाही, ते सगळं बदलतं. आजच्या या सादरीकरणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग एकत्र प्रगती करूया. ग्रो विथ अस.